बेलवंडी गावात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एक शेतकऱ्याच्या मृत्यूसह 2 जनावरे मृत्युमुखी। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यासोबत 2 शेळ्या देखील मरण पावल्या आहेत। संभाजी किसन वाळके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे सकाळी शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्या चारायला घेऊन गेले होते। मात्र नदीच्या कडेला असलेल्या शेतात 2 विद्युत स्तंभ रात्री पडलेल्या पावसात खाली पडले होते। विजेचे स्तंभ पडून सुमारे 18 तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा चालू होता। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरत असताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेजवळ गेल्या आणि त्यांना विद्युत प्रवाहाचा धक्का लागला। यावेळी हे देखील जवळच असल्याने त्यांना सुद्धा या विद्युत प्रवाह तारेचा तीव्र धक्का लागला, त्यामुळे ते जागीच निधन पावले। ही बाब संभाजी वाळके यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला, परंतु तोपर्यंत संभाजी वाळके यांच्यासह 2 शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या। रात्रीच 2 विद्युत स्तंभ खाली पडले होते। ही बाब विद्युत महावितरणच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्युत पुरवठा खंडित करणे गरजेचे होते। मात्र सदर विद्युत प्रवाह अखंडपणे सुरू राहिल्याने आज एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे। महावितरण विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशा शब्दात महावितरणच्या संदर्भात बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम डाके यांनी जाहीर निषेध केला। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, बेलवंडी, श्रीगोंदा, अहमदनगर।